शेअर वर जाणार की खाली हे कसे ओळखायचे? तर आज थोडं आपण पाहूया इंडिकेटर्स आणि थोडी माहिती पाहूया. कीच पहिली बघा, व्हॉल्यूम वाढत असेल तर जर शेअरचा भाव वाढत आहे आणि सोबतच व्हॅल्यूम वाढत असेल तर त्यामध्ये मोठे इन्व्हेस्टर तो शेअर खरेदी करत आहेत असे समजा. याचा अर्थ शेअर हा वरी जाऊ शकतो. सेकंड, न्यूज आणि रिझल्ट कधी पण पाहत राहा. म्हणजेच काय, कंपनीचा प्रॉफिट वाढलाय का, नवीन ऑर्डर मिळते का, किंवा बोनस डिव्हिडंड जाहीर झालाय का, झाला असेल तर शेअर हे नक्की वाढण्याच्या दिशेने जातो. तसेच कंपनीचा प्रॉफिट लो आहे का, किंवा कर्ज जास्त वाढलं आहे का, गव्हर्नमेंट ॲक्शनमध्ये आहे का त्या शेअरचं, त्यावेळेला मार्केट आणि तो शेअर खाली येऊ शकतो. त्याच्यासाठी न्यूज आणि अपडेट आपण पाहत राहा. तिसरा काय, सपोर्ट आणि रेजिस्टन्स पहा. सपोर्ट जिथे शेअर वारंवार थांबतो, रेजिस्टन्स जिथून वारंवार खाली येतो. जर रेजिस्टन्स ब्रेक झाला तर नक्की समजा तो शेअर वाढण्याच्या दिशेने जोरदार तेजी करू शकतो. चौथा, FIIs आणि DIs हे कुठे खरेदी करतात हे पण पहा. फॉरेन इन्व्हेस्टर म्हणजेच FIIs मोठ्या प्रमाणात खरेदी करत असतील तर मार्केट वर जाण्याची जास्त शक्यता असते. सतत विक्री करत असतील तर मार्केट खाली येण्याची शक्यता जास्त असते. मूव्हिंग ॲव्हरेज वापरा, जसे की 50 EMI, 200 EMI च्या वर जर शेअर असेल तर बुलिश आपण मानू शकतो त्या शेअरला. ऑपरेटर ट्रॅप ओळखा. अचानक ज्या शेअरमध्ये 20 ते 30% जर मुवमेंट होत असेल तर ऑपरेटर गेम त्या शेअरमध्ये असू शकतो. जर न्यूज नाही, फंडामेंटल नाहीत आणि फक्त अप्पर सर्किट लागत वर जाते तर तो शेअर धडकरणे आपटायचे चान्सेस जास्त असू शकतात. बुल मार्केटमध्ये बहुतेक शेअर्स वर जातात. बिअर मार्केटमध्ये बहुतेक शेअर्स हे मार्केटमध्ये चांगले शेअरसुद्धा पडू शकतात, म्हणजे पडतात. म्हणून फक्त शेअर नाही तर मार्केट पण आपण तपासायला हवं. गोल्डन रूल काय सांगतो तुम्हाला, शेअर वर जाय किंवा खाली ह्या संदर्भामध्ये भाव वाढला म्हणून खरेदी करू नका. कारण समजलं म्हणजे न्यूज चांगली असेल किंवा इतर आपण जे आता गोष्टीवर पाहिलेल्या आहेत, अगोदर पाहिलेल्या आहेत, ते जर असतील तरच गुंतवणूक करा. धन्यवाद मित्रांनो. थँक्यू.